नारायण नारायण, माझ्या बंधूंनी जरी मला तसा शाप दिला असला तरी तो मी स्वीकारला, कारण मी त्यांच्या कार्यात अडसर आणला होता आणि कालांतराने त्यांचा रागही शांत झाला. मुनिवर, श्री ब्रह्मदेवांनी सतीदेवींना श्री महादेवांबद्दल सांगितलं तेव्हा आपण देखील तिथेच होतात, होय ना? नारायण नारायण, या आख्यानात श्री सतीदेवींची कथा सांगत असताना तो क्षण मी कसा विसरेन. एके दिवशी माझे पिता श्री ब्रह्मदेव आणि मी असे प्रजापती दक्ष यांच्याकडे गेलो होतो. पिताश्री येण्याचा संकेत मिळाला होता. त्यांचे काय काम आहे ते ठाऊक नाही. आपण त्यांची प्रतीक्षा करूया. आपले पिताश्री कोण आहेत? साक्षात ब्रह्मदेव माझे पिता आहेत. श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांच्याबद्दल मला कळले, परंतु त्रिमूर्ती म्हणजे काय? सती, योग्य वेळ आली की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपले स्वागत आहे पिताश्री. शुभम भवतु प्रसूती. आपण येणार होतात असा संकेत मिळाला होता, पण हा नारद आपल्या सोबत असेल हे ठाऊक नव्हते. कार्यच इतके महत्वाचे आहे की पिताश्रींना सहाय्य व्हावे म्हणून मी आलो. असे काय महत्वाचे कार्य आहे पिताश्री? मला सतीशी एकांतात बोलायचं आहे. पिताश्री, यासाठी तुम्ही इथे आलात? होय, माझे कार्य झाल्यावर मी पुन्हा ब्रह्मलोकात निघून जाईन. आपण माझ्याशी बोलण्यासाठी ब्रह्मलोकातून इथे आलात? होय सती. पण पिताश्री, आपण सतीशी काय बोलणार आहात? आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आता इथे बोलू शकता. नाही, पिताश्रींना एकांतातच बोलायचे आहे. मला सतीशी बोलण्यासाठी तुझ्या अनुमतीची आवश्यकता आहे. असे काही नाही पिताश्री, तुम्ही सतीशी एकांतात बोलू शकता. आपण तिचे आजोबा आहात. आपण जे काही कराल ते तिच्या हितासाठीच असेल, यात मला शंकाच नाही. खरं तर मला काही शंका आहेत, पण आपल्यावर विश्वास ठेवून मी सतीला आपल्याबरोबर बोलण्यासाठी एकांत देत आहे. येतो मी. आपण माझ्याशी काय बोलणार आहात? सांगतो सती. मधुस्थिता वाचः परममृतं निर्मितवतस् तव ब्रह्मं किंवा गपिसुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसितः. नारायण नारायण, ही जशी शिवलीला आहे तशीच ही आदिशक्तीची, देवीची, जगन्मातेची ही लीला आहे. या मल्हारी चरित्रात आणि मी सांगत असलेल्या कथेत एक साम्य आहे. कोणी ओळखून दाखवेल? कोणी सांगेल? म्हणजे इथे उपस्थित जनलोकांपैकी कोणी? जी म्या सांगू. बानू, सांग बानू. अधिक तर काय होईल, चुकेल, चुकू दे, परंतु बोल. मला एकच दिसत आहे बघा, का सतीदेवीच्या कथेमध्ये बी देवीला जागवलं जातं आणि मल्हारीच्या ह्या आख्यानामध्ये बी देवीचा गोंधळ मांडून
देवीला जागवलं जातं. नारायण नारायण. सुरवर वरदायिनी मुरहर सुख सदना परतर परवासिनी अरिकुल रिपु सदन व्यापक सर्वांगटी जननी देमरदना करुणा सागर रूपे जागर शिवदन. महाराज हे काय झालं? देवा ह्यो प्रकाश कसला आहे? म्हाळसेच्या आत असलेल्या शक्तीचा हा प्रत्यय आहे. जयाद्री, म्हाळसा शांत हो. तुझ्यातील शक्ती नियंत्रित ठेव. मुनीवर आख्यान सुरू करावे. होय देवी. नारायण नारायण. तर श्री ब्रह्मदेव हे बालरूपातल्या श्री सतीदेवींना भेटायला आले होते. श्री सतीदेवींना ते शिवतत्वाविषयी सांगत होते. ह्या निमित्ताने मला सांगायचे आहे की श्री ब्रह्मदेवांना माझ्याकडून जरी शापवाणी मिळाली असली तरीही त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर, प्रेम हे कमी झालं नव्हतं. ते ब्रह्म जाणणारे आहेत. ते ब्रह्मदेव आहेत. आणि हेच अंतर होते दक्ष आणि श्री ब्रह्मदेव यांच्यात. होय, हे खरं आहे. आणि म्हणूनच ब्रह्मदेवांचं त्रिमूर्तीत विशेष स्थान आहे. आजच असे पिताश्रींना काय बोलायचं हे कळत नाही. आपण शांत असावे. आपले पिताश्री जे काही करतील ते सतीच्या हितासाठीच असेल. तिच्यासाठी शुभ असेल तेच ते बोलतील. हे दिसते तेवढे सोपे नाही. आपण श्री ब्रह्मदेवांवर शंका घेत आहात. माझी शंका खरी ठरू नये इतकीच माझी इच्छा आहे. कसली शंका? मी पाहते आहे तुम्ही खूप अस्वस्थ दिसत आहात. सतीला मी श्री विष्णूंची भक्ती शिकवतो आहे. माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की सतीने देखील श्री विष्णूंचीच भक्ती करावी. प्रत्येक वेळी मला जे नको आहे तेच घडते आहे. कुठून तरी त्या सत्य शिवाची सावली तिच्यावर पडतेच. पण तिची तीच नियती असेल तर आपण तरी काय करणार? प्रसूती, मला हे चालणार नाही. संपूर्ण पृथ्वीवरील शिवाच्या खुणा मी नष्ट केलेल्या आहेत. कुणीही शिवाचे नावही घ्यायचे नाही असे मी आदेश दिलेले आहे. आणि माझ्या सतीच्या मुखात त्याचेच नाव यावे. परंतु खूप दिवस झाले ती श्री विष्णूंचीच पूजा अर्चना करते आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा. असे निरंतर राहिले तर उत्तम. पण माझे पिताश्री सतीशी एकांतात काय बोलत आहेत ह्याचेच लक्ष लागून राहिले आहे. ते तिला दिव्य ज्ञान देत असतील. पण ते माझ्या समोर का नाही देता आले? त्याला तसेच काही कारणही असेल. त्याच कारणाबद्दल मला चिंता वाटते आहे.
कसेही झाले, कितीही झाले तरी त्या भणंग शिवाचीच बाजू नेहमी पिताश्रींना खरी वाटत आलेली आहे. त्याने त्यांना शाप देऊनही ते त्याच्याबद्दल अनुद्गारही काढत नाही. स्वामी, आपण अधिक चिंता करू नये. आपले पिताश्री आणि सती बाहेर आले की आपल्याला कळेलच. मी सुद्धा त्यांच्या येण्याचीच प्रतीक्षा करत आहे. नारायण नारायण. प्रजापती दक्ष, माझे बंधू, त्यांच्याविषयी मला आख्यान करावे लागेल असे कधीही वाटले नव्हते. परंतु ते कोणाची चिंता करत होते? तर साक्षात श्री सतीदेवींची. ज्या भगवतीने स्वतः सांगून मनुष्य अवतार घेतला, तिची चिंता कोणी का करावी? एक सूक्ष्म अंतर आहे दोन शब्दात. चिंता आणि अनुस्वार काढला की चिता. ही चिंता कधी असते? जेव्हा परमशक्तीवरची श्रद्धा ढळते आणि अहम जागा होतो तेव्हा. परंतु श्री ब्रह्मदेव बाल स्वरूपातल्या श्री सतीदेवींना शिवतत्वाचे स्मरण करून देत होते. हे सती, मी ब्रह्मलोकातून इथे आलो, त्याला विशेष कारण आहे. आपण मला जे कथन करणार आहात ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. तुझे या जन्मीचे पिता प्रजापती दक्ष आहेत, जो माझाच पुत्र आहे. तो तुला आग्रहाने विष्णू भक्ती करायला लावतोय. श्री विष्णूंची भक्ती करण्याला माझा विरोध असण्याचे कारणच नाही. पण श्री महादेवांशी तुझे ऋणानुबंध जोडले जाणार आहेत. खरं तर मीही संभ्रमित आहे. मी श्री विष्णूंचे ध्यान करायला बसले की श्री विष्णूंची जशी मूर्ती आहे त्यात मला वेगळेच कोणीतरी दिसते आणि माझ्या हात ओम नमः शिवाय असा ध्वनी उमटतो. नारायण नारायण, काय अद्भुत लीला आहे. तुझ्या पित्याने श्री महादेवांच्या खुणा नष्ट करण्याचा संकल्पच केलेला आहे. पण मी तुला हे सांगू इच्छितो की श्री महादेव आणि तुझा ऋणानुबंध भविष्यात जुळला जाणार आहे. त्या नात्याचं स्वरूप काय असेल हे तुला यथावकाश कळेल. परंतु पिताश्री श्री महादेवांचा एवढा द्वेष का करतात? कारण त्याला शिवतत्व कळलेले नाही. आपण मला श्री महादेवांविषयी काहीतरी सांगावं. माझ्या मुखातून तुला शिवस्तुती ऐकायची असेल तर तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही असे कसे होईल? श्री महादेव हे त्रैलोक्यनाथ आहेत, भूतपती आहेत, देवांच्या शत्रूंचं निर्दालन करणारे आहेत. श्री महादेव हे उग्र अग्र एक रूप वरद नित्य अनित्य चिंत्य अचिंत्य व्यक्त अव्यक्त असे आहे. भक्तांच्या दुःखांचं हरण करणारे आहेत. कैलास हे त्यांचे मुख्य निवासस्थान असले तरी चराचरात त्यांचे अस्तित्व असते. मनुष्याचा प्रवास जिथे संपतो त्या स्मशानातही त्यांचे अस्तित्व असते. सर्वांगाला रक्षा लावून मुक्ती न मिळालेल्या जीवांसाठीही ते अव्याहत सहाय्य करीत असतात. त्यांच्या मस्तकावरून गंगा वाहते आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू, गळ्यात नाग, पायात तोडा, माथ्यावर चंद्र आणि व्याघ्र चर्म नेसलेले श्री महादेव हे सूक्ष्मात सूक्ष्म आणि परम महाकाय असे आहे.
युगानेही ज्यांचे चिंतन करता येत नाही असे श्री महादेव. हे श्री सतीदेवी, हे वर्णन ऐकून आपल्याला काय वाटत आहे? मला ते शब्दात सांगता येणार नाही, परंतु आता मला त्यांना पाहण्याची इच्छा झाली आहे. याचा अर्थ माझे कार्य झाले आहे. इतका वेळ असे काय बोलत होतात तुम्ही माझ्या सतीशी? मी तुझ्यापासून काहीही लपविणार नाही. प्रजापती, आपण चिंता का करत आहात एवढी? आपण सतीशी बोलत होतात, पण हे इथे अस्वस्थ होते. पिताश्री, आपण मला सांगावे की आपण सतीशी काय बोलला? मी सतीशी शिवतत्वाविषयी बोललो. तिचे भविष्य श्री महादेव आहेत हेच मी तिला सांगितले. पिताश्री, प्रजापती, आपण पिताश्रींचा अवमान करीत आहात. आपण शांत व्हावे. हा विश्वासघात आहे आणि प्रत्यक्ष माझ्या पित्याने तो माझ्याशी केला आहे. पण जे सत्य आहे तेच तिला सांगितले. तुझ्याशी तर मला बोलायचेच नाही. माझ्याकडून शापाचा धनी होऊन सुद्धा तू माझ्या विरुद्ध कारस्थाने करतोच आहेस. दक्षा, ह्यात त्याची काहीही चूक नाही. सतीशी बोलण्याचा निर्णय माझा होता आणि मीच तिच्याशी बोललो. पण मी त्या शंकराच्या संबंधित कशाचीही सावली तिच्यावर पडू देत नाही आणि तुम्ही तिला शिवतत्व सांगून आलात का? कशासाठी? पण त्यांनी असे का सांगितले हेही समजून घ्या. मला आता काहीही समजून घ्यायचे नाही. जे जे यांनी तिच्या मनात भरवले आहे ते ते मला पुसून टाकायचे आहे आणि तुम्ही जे जे केले आहेत त्याचा मी तीव्र निषेध करतो. माझ्या दृष्टीला जे दिसते आहे ते सांगतो. सती आणि श्री महादेव ह्यांना एकत्र येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मी थांबवेन. मी दक्ष, सतीचा पिता, अशी प्रतिज्ञा करतो की मी त्या शंकराशी माझ्या कन्येचा कोणताही संबंध येऊ देणार नाही. पिताश्री, हे आता क्रोधित आहेत म्हणून असं बोलतायत, पण यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. प्रसूती, यानंतर तुझ्यावरही मोठे दायित्व आहे. होय पिताश्री. नारायण नारायण. मुनिवर, ज्या भगवती देवींनी शिवाची पत्नी होण्यासाठी सतीचा अवतार घेतला त्यांच्यासाठी शिवाला प्राप्त करणे हे सहज आणि सोपे होते? नाही देवी. मग आज इथे उपस्थित सगळ्यांना तुम्ही हे सांगावे की शिवाला प्राप्त करणं इतकं सोपं नाही. आज इथे माझी उपस्थित सवत आहे. तिला असं वाटतं की शिवाला प्राप्त करणं हे सहज आणि सोपं आहे. मला कशापाई सोपं वाटल? मी असं म्हणले हाय का कधी? का माझ्या वागणुकीतनं तुम्हाला तसं दिसलं हाय? तुझ्याकडे बघून मला तरी असंच वाटतं की तू जेजुरीच्या सुखाला भुलली आहेस. सत्य समजून घेण्याचा प्रयत्न तू सोडून दिला आहेस. पर तुम्हाला तरी कुठं समजलं हाय अजून? तुम्ही तर घोषणा करणार होता ना, त्याचं काय झालं?